ऑल ऑफ यू. आज आपण दोन डिसीजच्या माहिती घेणार आहे. दॅट इज द कॅन्सर अँड एड्स. कॅन्सर आधी आपण कॅन्सरची माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण एड्सची माहिती घ्यायच्या. सो ऍक्च्युली व्हॉट इज द कॅन्सर. कॅन्सरचे एक डेफिनेशन तयार करायचं. ऍक्च्युली कॅन्सर मीन्स अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स. अनकंट्रोल्ड मीन्स कॅन्सर ड्युरिंग द कॅन्सर द सेल डिवाइड्स. सेल आपल्याला बॉडीमध्ये सेल आहे. द सेल विल डिवाइड. आफ्टर द डिव्हिजन दर फॉर्मिंग सेल डिवाइड and this division has no control. It continuously divides and produces a group of cells. Suppose this is the one cell and it produces a number of the cells and finally it forming a group of the cells. And this group of cells forming थोडासा गाठी तयार झाल्यासारखं दिसते आपल्याला आणि त्याला आपण ट्यूमर म्हणतात. सो दॅट इज द कॅन्सर. त्याला आपण कॅन्सर म्हणतो. म्हणजे व्हॉट इज द कॅन्सर. कॅन्सर इज द अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स and then it forming a group of cells and that group of cells is known as the tumor. असं ट्यूमर तयार होण्याचे प्रोसेस आहे. अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन ऑफ द सेल्स and forming a mass of the cells that is known as the cancer. And this tumor is known as the neoplasm. म्हणजे असं अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन झाले आणि अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर एक ग्रुप ऑफ सेल्स तिथे तयार होतो. ते ग्रुप ऑफ सेल्सला आपण काय म्हणायचं. ते ग्रुप ऑफ सेल्सला आपण निओप्लासम म्हणायचं. सर सो दिस इज ऍक्च्युअली द निओप्लासम. ए ग्रुप ऑफ सेल्स फॉर्मड that is known as the neoplasm. Okay, so the doctor who specialized for the study of the cancer and the different activities of the cancer, different aspect of the cancer is known as the oncologist. सर त्या डॉक्टरला आपण काय म्हणायचं. ऑन्कोलॉजिस्ट म्हणायचं. Oncologist and the study of the cancer and the cancer tissue is known as the oncology. The branch of the biology which deals with the study of the cancer is known as the oncology. Okay, so that is the oncology and cancer definition for the cancer. आता आपण कॅन्सरचे टाइप बघूया आपण. There are different type of the cancers. Total all the cancers can be divided into two different types. That is the benign tumor and malignant tumor. असं दोन टाइप कॅन्सर आहे. So what is the difference between the benign tumor and malignant tumor. हे दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे ते आधी आपण बघूया. Okay, so first benign tumor. Benign tumor means a tumor present at one place and that cannot spread to the another place. दुसऱ्या प्लेस मध्ये ते पसरत नाही. मग त्याला काय म्हणायचं. त्याला आपण बेनिन ट्यूमर म्हणायचं. सर फॉर एक्झाम्पल इट ग्रो स्लोली. हा बेनिन ट्यूमर आहे स्लोली त्याचे ग्रोथ असणार आहे. ते स्पीडने ग्रोथ नसते ते. सो इट ग्रो व्हेरी स्लोली. हा एक पॉइंट. दुसरा इट रिमेन्स रेस्ट्रिक्टेड टू ए पर्टिक्युलर साईट. आणि एका साईट मध्ये असलेले बेनिन ट्यूमर आहे ते ट्यूमर दुसऱ्याकडे पसरत नाही. हा एक. आणि सम बेनिन ट्यूमर्स इज हार्मफुल. काही बेनिन ट्यूमर आहे ते हार्मफुल आहे. वाय बिकॉज इट प्रेझेंट एट ए पर्टिक्युलर प्लेस. काही असं ठिकाणी असणार आहे ते आपल्याला त्रास करणार. फॉर एक्झाम्पल ब्रेन ट्यूमर. जर ब्रेन मध्ये असेल तर ते ब्रेनच्या फंक्शनला त्रास करणार आहे. त्यामुळे हा बेनिन ट्यूमर डेंजरस आहे. ओके, आणि ते बेनिन ट्यूमर समटाइम्स बिकम मॅलिग्नंट. मॅलिग्नंट म्हणजे काय आहे. ते पसरणार आहे. एका ठिकाणी असलेले दुसऱ्या ठिकाणी पसरणार आहे. फॉर एक्झाम्पल अडिनोमा अँड फायब्रोनॉइड म्हणून दोन बेनिन ट्यूमर आहे. ते ट्यूमर दुसऱ्याकडे पसरत आहे. सो व्हॉट इज द बेनिन ट्यूमर. बेनिन ट्यूमर म्हणजे द ट्यूमर विच ग्रो व्हेरी स्लोली. अगदी स्लोली त्याचे ग्रोथ असणार आहे. सर आणि दुसरं इट रिमेन्स कुठं आहे तिथेच ते थांबणार आहे. ते दुसऱ्याकडे पसरत नाही. ओके, आणि काही बेनिन ट्यूमर ते डेंजरस आहे किंवा असं काही पर्टिक्युलर ठिकाणी जर असेल तर ते डेंजरस आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेन मध्ये असेल तर ते डेंजरस होणार आहे. आणि काही बेनिन ट्यूमर आपण म्हणले ते पसरत नाही म्हणले, पण काही वेळा ते पसरण्याचे म्हणजे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज वर आहे. ते फोर्थ स्टेज मध्ये प्रवेश केले ते पसरण्याची पण शक्यता आहे. सर आपण म्हणतो ते बेनिन ट्यूमर पसरत नाही पण दुसऱ्याकडे पसरण्याची शक्यता आहे. सर फॉर एक्झाम्पल अडिनोमा आणि फायब्रॉइड आहे ते पसरतात. ओके, आणि दुसरे बेनिन ट्यूमर आपण एक एक्सरे फोटोग्राफी काढले ते एक्सरे मध्ये ते निघते. म्हणजे एक्सरे फोटोग्राफी आपण काढून ते आहे की नाही ते तपासून बघता येते. म्हणजे अजून एक पॉइंट इथे वाढवतो. एक्सरे इट कॅन बी फोटोग्राफ्ड. हे फोटोग्राफ
काढता येतं त्याला फोटोग्राफ काढल्यानंतर आपण ओळखू शकतो ते ट्युमर आहे तिथे म्हणजे इट कॅन बी फोटोग्राफ्ड असं एक पॉइंट इथे वाढवतो फोटोग्राफ्ड एक्सरे फोटोग्राफी काढता येतं इट कॅन बी फोटोग्राफ्ड ओके तसं आपण दुसरं मॅलिग्नंट ट्युमर जर बघितलंय मॅलिग्नंट ट्युमर मध्ये द ग्रोथ रेट ऑफ दिस ट्युमर इज व्हेरी रॅपिड म्हणजे बेनिन ट्युमरची ग्रोथ स्लोली आहे आणि मॅलिग्नंट ट्युमर असेल तर त्याची ग्रोथ एकदम स्पीड नसणार आहे काही महिन्यामध्ये ते अनेक ठिकाणी ते पसरलं असते आणि दुसरे एक डिफरन्स मॅलिग्नंट ट्युमर मध्ये ते कॅन्सरचे सेल्स आहे नॉर्मल सेल्स इट किल द नॉर्मल सेल्स साधा सेलला ते मारणार आहे कॅन्सरचं एक सेल असेल तर फॉर एक्झाम्पल इथं कॅन्सरचं एक सेल आहे दिस इज द कॅन्सर सेल सर आणि त्याच्या बाजूला दुसरे एक नॉर्मल सेल आहे हे नॉर्मल सेलला ते मारणार आहे सर म्हणजे हा एक पेक्युलॅरिटी आहे इट किल द नॉर्मल सेल्स हा एक पेक्युलॅरिटी हे मॅलिग्नंट ट्युमर मध्ये आहे पण ते बेनिन ट्युमर मध्ये नसते आणि दुसरं एक बघा द सेल्स स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अनदर ऑर्गन एक सेल मधून दुसऱ्या सेल मध्ये किंवा एक ऑर्गन मध्ये फॉर एक्झाम्पल लिव्हर मध्ये असेल तर ते लंग्स मध्ये पसरणार आहे लिव्हर मध्ये असेल तर ते किडनी मध्ये पसरणार आहे म्हणजे एक ऑर्गन मध्ये असेल तर ते दुसऱ्या ऑर्गन मध्ये पसरत आहे दॅट प्रॉपर्टी ऑफ द कॅन्सर सेल इज नॉन एज द मॅलिग्नन्सी सॉरी दॅट इज नॉन एज द मॅलिग्नन्सी मॅलिग्नन्सी म्हणजे म्हणून त्याला मॅलिग्नंट म्हणतात ते ट्युमर आहे दुसऱ्या ठिकाणी पसरणार आहे म्हणून त्याला मॅलिग्नंट म्हणतो आपण ओके आता आपण पुढे जाऊया हा एक फोटोग्राफी आहे ते फोटोग्राफीमध्ये बेनिन ट्युमर आणि मॅलिग्नंट ट्युमरचा ना त्याचा डिफरन्स इथं दाखवलेला आहे आता हे बघा दिस इज द बेनिन ट्युमर आणि हा मॅलिग्नंट ट्युमर आहे बेनिन ट्युमर मध्ये हा नॉर्मल सेल आहे आणि इथं गाठी तयार झाले दिस इज द ट्युमर कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल तर एक कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल असते हे कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल बेनिन ट्युमर मध्ये असते आणि हे मॅलिग्नंट ट्युमर मध्ये हे कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल नसणार आहे आणि हे कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल असल्यामुळे त्याच्या फोटोग्राफी काढता येते आपले एक्सरे फोटोग्राफी काढले बेनिन ट्युमर आपण सापडू शकते पण मॅलिग्नंट ट्युमर एक्सरे फोटोग्राफी काढल्यानंतर ते फोटोग्राफ मध्ये येणार नाही त्याचे कारण म्हणजे हे आउटर कव्हरिंग आहे म्हणजे एक कॅप्सूल कनेक्टिव्ह टिश्यू कॅप्सूल हे मॅलिग्नंट ट्युमर मध्ये नसणार आहे सो दिस आर द अबनॉर्मल सेल्स हे कॅन्सर सेल आहे हे नॉर्मल सेल आहे हा नॉर्मल कॅन्सर सेल नॉर्मल सेलला मारणार आहे पण इथं होऊ शकत नाही कारण काय हे कॅप्सूलच्या आत आहे त्यामुळे हे सेल बाहेर येऊ शकत नाही आणि दुसऱ्या सेलला ते त्रास करणार नाही ओके दॅट इज अ डिफरन्स बिटवीन मॅलिग्नंट ट्युमर अँड बेनिन ट्युमर सो नेक्स्ट कॅन्सरचे डिफरंट टाईप आपण बघूया दॅट इज द अकॉर्डिंग टू द टिश्यू कुठले टिश्यूला ते इफेक्टिव्ह होणार आहे त्याच्यावरती त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ओके सो व्हॉट आर द डिफरंट टाईप ऑफ द कॅन्सर ते कॅन्सर मध्ये एक टाईप कार्सिनोमा म्हणून एक आहे दुसरं सार्कोमा म्हणून एक आहे आणि तिसरं लिम्फोमा म्हणून एक आहे आणि फोर्थ ल्युकीमिया आणि फिफ्थ अडिनोमा असे एकूण 5 डिफरंट टाईप कॅन्सर आहे त्यातले कार्सिनोमा म्हणजे एपिथेलियल टिश्यूला होणारे जे कॅन्सर आहे त्याला काय म्हणायचंय कार्सिनोमा म्हणायचंय ओके सो दिस इज द एपिथेलियल टिश्यू हा एपिथेलियल टिश्यूला जर होत असेल तर त्याला आपण कार्सिनोमा म्हणायचंय that is the significance of this carcinoma it is affecting on the epithelial tissues ते बघा हा epithelial tissue ला ते affect होणार आहे म्हणून त्याला epithelial carcinoma म्हणतो आपण ओके आणि कव्हरिंग ऑफ द इंटरनल ऑर्गन्स वगैरे एपिथेलियल टिश्यू जिथे इथं कव्हरिंग केलेलं आहे आणि तिथे ते कॅन्सर होतो म्हणून त्याला एपिथेलियल कार्सिनोमा इज ऑल्सो नोन एज द एपिथेलियल कार्सिनोमा आणि इट इन्क्लुड्स त्याला काही एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर ब्रेस्ट कॅन्सर हा कार्सिनोमा आहे कारण एपिथेलियल टिश्यू मध्ये होतो लंग कॅन्सर हा एपिथेलियल टिश्यूला होणार आहे त्यामुळे ते कार्सिनोमा आहे कॅन्सर स्टोमक आणि स्किन वगैरे हे सगळे एपिथेलियल टिश्यूला होणारे कॅन्सर असल्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं कार्सिनोमा म्हणायचं ओके आता दुसरे एक टाईप आहे सार्कोमा सार्कोमा मध्ये काय होतो सार्कोमा म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूला ते इफेक्ट होणार आहे जे कनेक्टिव्ह टिश्यूला इफेक्ट होत असेल तर त्याला आपण काय म्हणायचं कनेक्टिव्ह टिश्यू पर्टिक्युलरली कनेक्टिव्ह टिश्यूला इफेक्ट होत असेल तर त्याला सार्कोमा म्हणायचं आता कनेक्टिव्ह टिश्यूला इफेक्ट होणार असेल तर एक्झाम्पल बोन एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे म्हणजे बोन कॅन्सर बोन ट्युमर हे कनेक्टिव्ह टिश्यू आहे म्हणजे ते सार्कोमा आहे त्याला आपण ओस्टिओ सार्कोमा म्हणायचं ओस्टिओ म्हणजे बोन तसं मसिल मध्ये होत असेल तर त्याला मायो सार्कोमा म्हणायचं मायो म्हणजे मसिल आणि कार्टिलेज मध्ये होत असेल तर काय म्हणायचं त्याला कॉन्ट्रो सार्कोमा म्हणायचं कॉन्ट्रा म्हणजे कार्टिलेज सर ऍडिपोस टिश्यूला असेल तर लाइपोसार्कोमा म्हणायचं असं हे सार्कोमा मीन्स कॅन्सर ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू
आणि ते कुठं होतो त्याच्यावरती त्याचे क्लासिफिकेशन ते नाव दिलेलं आहे. इट मे बी ओस्टिओकार्सो sarcoma, it may be myosarcoma, it may be chondrosarcoma, or it may be liposarcoma. Okay, so that is the different type of the sarcoma. आता आपण लिम्फोमा बघायचं. लिम्फोमा, ल्युकेमिया and adenoma बघूया आपण. So lymphoma, sorry, lymphoma आणि lymphoma. See, this is the lymphoma. The lymphoma मध्ये काय होतो? कॅन्सर टेकन प्लेस ऑन द लिम्फॅटिक टिश्यू. लिम्फॅटिक टिश्यू मध्ये जे कॅन्सर आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे? लिम्फोमा म्हणायचं. जे लिम्फॅटिक टिश्यू मध्ये कॅन्सर झालंय त्याला लिम्फोमा म्हणतो. आणि लिम्फॅटिक टिश्यू म्हणजे लिम्फ साठलेले जे ऑर्गन आहे, लिम्फॅटिक हार्ट आहे, लिम्फॅटिक वेसल्स आहे, लिम्फ नोड्स आहे. अनेक लिम्फ नोड आपल्या नाकाच्या दोन्ही बाजूला, कपाळाच्या मध्ये 2 आहे आणि नेक मध्ये 2 आहे आणि प्रत्येक आर्म पिट मध्ये एक आहे आणि ते पाय आपल्या बॉडीमध्ये जोडते तिथे लिम्फ नोड आहे. अशा ठिकाणी कॅन्सर होणे त्याला काय म्हणायचंय? लिम्फोमा म्हणायचंय. स्प्लीन मध्ये होणारे लिम्फ ऑर्गन जे आहे तिथे होणारे त्याला लिम्फोमा. स्प्लीन एक लिम्फोइड ऑर्गन आहे, इम्युन सिस्टमला मदत करणार आहे. तिथे जर कॅन्सर झालं त्याला पण लिम्फोमा म्हणायचंय. तसं ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर. ब्लड मध्ये जे कॅन्सर होतो त्याला काय म्हणायचंय? ल्युकेमिया म्हणायचंय. आता ब्लड कॅन्सर मध्ये नेमकं काय होतं? WBC च्या प्रमाणाने व्हाईट ब्लड सेल्स व्हाईट ब्लड सेलचं प्रमाण वाढत जाणार आहे. ओके, व्हाईट ब्लड सेल्स त्याचे प्रमाण वाढत गेले त्याला आपण ल्युकेमिया म्हणायचं. WBC हे RBC ला खाऊन संपवणार आहे. त्यामुळे RBC कमी होतो आणि WBC वाढत जाणार आहे. प्रमाणापेक्षा जास्त गेले. आपल्या माहिती WBC किती आहे? 5000 to 9000 पर क्युबिक सीसी मध्ये WBC आहे. आणि हे 9000 च्या ठिकाणी 12000, 13000, 15000, 20000 असं जर WBC वाढत जात असेल तर परमनंटली त्याला आपण ल्युकेमिया किंवा ब्लड कॅन्सर म्हणायचं. ओके, त्यामुळे ल्युकोसाइट काउंट व्हेरी हाय होणार आहे आणि RBC काउंट आहे ते कमी होत राहणार आहे. ओके, अबनॉर्मल इमेच्युअर WBC वगैरे तिथे तयार होतो आणि त्यामध्ये 2 टाईप आहे. एक मोनोसाइटिक ल्युकेमिया एक आहे आणि लिम्फोसाइटिक ल्युकेमिया. म्हणजे आपल्याला माहिती आहे WBC मध्ये एक ग्रॅन्युलोसाइट 2 आहे, एक मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. ते मोनोसाइटचे प्रमाण वाढत असेल तर मोनोसाइटिक ल्युकेमिया म्हणायचं आणि लिम्फोसाइटचे प्रमाण वाढत असेल तर लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया म्हणायचं. ओके, सो दॅट इज सेम थर्ड अँड फोर्थ टाईप. आता नेक्स्ट टाईप बघूया आपण. इथे एक अडिनोमा म्हणून एक कॅन्सर आहे, म्हणजे फिफ्थ टाईप कॅन्सर आहे अडिनो कार्सिनोमा. अडिनो कार्सिनोमा म्हणजे एखादं ग्लँड, एंडोक्राइन ग्लँड, फॉर एक्झाम्पल थायरॉइड ग्लँड, पिट्युटरी ग्लँड, ॲड्रिनल ग्लँड, असं ग्लँड मध्ये जर कॅन्सर होत असेल तर त्याला काय म्हणायचं? आपण अड्रेनो कार्सिनोमा म्हणायचं. अडिनो कार्सिनोमा म्हणायचं. थायरॉइड असेल, पिट्युटरी असेल, कुठलं पण असू दे त्याला आपण अडिनो कार्सिनोमा म्हणायचं. इथे एक फोटोग्राफी दिलेला आहे. त्या व्यक्तीला इथे अडिनोइड ग्लँड आहे, ते ग्लँडला कॅन्सर झालेला आहे. त्याला अडिनोमा ऑफ द पॅरोटिड ग्लँड, हे पॅरोटिड ग्लँडला कॅन्सर झालेला आहे. सो दॅट इज द अडिनो कार्सिनोमा. ओके, सो नेक्स्ट बघूया आपण. व्हॉट आर द केमिकल्स विच कोसिंग द कॅन्सर. कॅन्सर तयार करणारे काही केमिकल आहे, ते केमिकल आपण म्हणायचंय कार्सिनोजेनिक एजंट म्हणायचं. ते केमिकल काय म्हणायचं? कार्सिनोजेनिक एजंट. जे कॅन्सर तयार करणारे जे केमिकल आहे त्याला आपण कार्सिनोजेनिक एजंट म्हणतो. कार्सिनोजेनिक एजंट. जे कॅन्सर तयार करणारे जे एजंट आहे ते केमिकल आहे त्याला कार्सिनोजेनिक एजंट म्हणायचं. केमिकलच पाहिजे असं काही नाही. एखादा रेस, फॉर एक्झाम्पल UV रेस, एक्स रेस, ते कॅन्सर तयार होत असेल तर त्यामुळे त्याला पण कार्सिनोजेनिक एजंट म्हणायचं. म्हणजे कार्सिनोजेनिक एजंट म्हणजे केमिकल असेल किंवा रेस असेल किंवा ते पोल्युशन असेल ते सुद्धा कार्सिनोजेनिक एजंट होणार आहे. त्यातले एक केमिकल्स, आपण केमिकल बघा. ते केमिकल मध्ये काय काय असते ते बघायचं आपण. ते केमिकल मध्ये अनेक केमिकलचं नाव सांगितलेलं आहे. दॅट इज ते डिफरंट केमिकल्स. त्यामध्ये कफीन एक आहे, म्हणजे कॉफी मध्ये असलेले कफीन आहे. आणि कोळसा आणि तेल पेट्रोलियम बर्न होत असताना त्यातून बाहेर पडणारे हायड्रोकार्बन्स आहे. सेव्हरल पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, हे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असेल किंवा हे कोळसा किंवा ऑइल बर्निंग होत असताना पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स किंवा बॉडीमध्ये तयार झालेले. सेक्स हॉर्मोन्स, स्टिरॉइड आहे, हे सुद्धा कॅन्सर तयार करतो. आता फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर सीम टू हॅव हॉर्मोनल रिलेशन. हे ब्रेस्ट कॅन्सरला हॉर्मोनल रिलेशन दिसते. इट इज मोर कॉमनली ऑब्झर्वड इन वुमन. अवॉइड ब्रेस्ट फीडिंग. ब्रेस्ट फीडिंग करत नसेल, त्याला बाळाला ब्रेस्ट फीडिंग करत नसेल तर त्या विमनला किंवा त्या लेडीजला जास्त ब्रेस्ट कॅन्सर दिसतंय, कारण ते हॉर्मोनल इम्बॅलन्स तिथं होतो, त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर येतो. कॉसेस ऑफ कॅन्सरला
आता आपण एक बघितलं केमिकल्स बघितलेलं आहे. एक्सरेस तसंच एक्सरेस गामा रेस रेडिएशन नंबर 2 रेडिएशन एक्सरेस आपण एक्सरे फोटो काढतो हे कंटिन्युअसली 10-12 एक आठवड्यात जर होत असेल तर इट कॉसिंग द कॅन्सर. सर गामा रेस कॉस्मिक रेस अल्ट्राव्हायोलेट रेस हे सूर्यप्रकाशामध्ये असते हे सुद्धा कॅन्सरला कारण आहे. ओके आता ऍडिक्शन एक कारण आहे. ठीक आहे आपण ऍडिक्शनचे सुद्धा काही पॉईंट तिथं बघायचे. आता इथं कार्सिनोजेनिक हे सगळं कार्सिनोजेनिक आहे आणि इन्सिडेन्स स्किन कॅन्सर हाय इन द पीपल आपल्याला दिसतंय. शेतामध्ये काम करणारे किंवा ते सूर्यप्रकाशामध्ये जास्त काम करणारे जे लोक आहेत त्यांना युव्ही रेडिएशन मुळे त्याच्या स्किन मध्ये कॅन्सर नेहमी येतो. म्हणजे युव्ही रेस कॉसिंग द कॅन्सर असं आहे. ओके आता याच्यामध्ये हे ऍडिक्शन कॉसिंग द कॅन्सर. ऍडिक्शन म्हणजे काय आहे? अल्कोहोल जास्त वापरणे, टोबॅको जास्त वापरणे. सर असं जर वापरत असेल तर प्रमाणापेक्षा जास्त स्मोकिंग करत असेल तर आणि चुईंग टोबॅको आणि अल्कोहोलचा वापर होत असेल तर माउथ मध्ये, लिप्स मध्ये, लंग्स मध्ये, इसोफॅगस मध्ये, स्टमक मध्ये, इंटेस्टाईन मध्ये, लिव्हर मध्ये असं कॅन्सर होण्याची शक्यता आहे. आणि ऍडिक्शन हे स्मोकिंग तेवढं नाही, मरिज्वाना किंवा खांजा असं मेडिसिन्स असं ड्रग सुद्धा आपण वापरतो. हे ड्रग वापरणाऱ्याने सुद्धा हे डिसीज म्हणजे कॅन्सर जास्त होतो. सो दॅट इज ऍडिक्शन. ओके आता नेक्स्ट ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे ट्रीटमेंट कसं करायचं? व्हॉट आर द डिफरंट मेथड फॉर द ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर? त्यामध्ये अनेक मेथड आहेत. त्यातली एक किमोथेरपी एक आहे. किमोथेरपी म्हणजे आपण औषधं देणे म्हणजे ते मेडिसिन एखादे मेडिसिन देऊन ते बरं करणे त्याला आपण किमोथेरपी म्हणायचे. रेडिओथेरपी म्हणजे ज्या ठिकाणी कॅन्सर झालेला आहे तिथं रेडिएशन पास करायचे, गामा रेस पास करायचे आणि त्या सेलला डॅमेज करून टाकायचे म्हणजे बाद करून टाकायचे. ओके अँटी कॅन्सर ड्रग अनेक टाईप अँटी किमोथेरपीमध्ये अनेक अँटी कॅन्सर ड्रग आहे. सर आणि हे ड्रग काय करणार आहे? ते सेलला मल्टिप्लिकेशन करू द्यायचं नाही. सर ऍक्च्युअली सेल मल्टिप्लिकेशन होते म्हणून कॅन्सर होतो. म्हणजे ते सेलला मल्टिप्लिकेशन करू द्यायचं नाही, डीएनएचे रेप्लिकेशन करू द्यायचं नाही आणि त्यामुळे ते कॅन्सर थांबतात. सर टॉक्सिक कॅन्सर सेल देन नॉर्मल सेल. किमोथेरपी मे लीड टू अॅनिमिया म्हणजे वीकनेस होतो आणि हेअर गळणे म्हणजे हेअर फॉल तिथं होतो. पण हे सगळं अॅनिमिया हेअर फॉल हे कॅन्सरचे ट्रीटमेंट पूर्ण झाले ते पुन्हा नवीन हेअर येणार आहे आपल्याला थकावा ते आपोआप कमी होतो. रेडिओथेरपी म्हणजे डिफरंट टाईप ऑफ रेडिओथेरपी आपण वापरतो. बॉम्बार्ड म्हणजे ते रेडिएशन आहे, रेडिएशन ते सेलला मारायचं अप्लाय करायचं. कोबाल्ट, इरिडियम, आयोडीन हे वगैरे वापरते तिथे याच्यासाठी. एक्सरेस, गामा रेस अँड चार्जड पार्टिकल्स आर ऑल्सो युज्ड टू किल द कॅन्सर सेल्स. असं रेडिएशन वापरून ते सेलला मारणे म्हणजे रेडिओथेरपी म्हणतो आपण. आणखीन थेरपी कॉम्बिनेशन थेरपी आहे अँड सर्जरी पण आहे. सर्जरी आता सर्जरीमध्ये ज्या ठिकाणी ते कॅन्सर झालेलं आहे ते आपण कापून टाकते, कट करून टाकायचे. फॉर एक्झाम्पल ब्रेस्टमध्ये जर गाठी तयार झाले कॅन्सर असेल तर ते ब्रेस्टमध्ये असलेले ते गाठी तेवढं काढून टाकायचे किंवा काही वेळा ते ब्रेस्ट पूर्णपणे काढून टाकायला लागणार आहे. ट्युमर असेल तर शक्यतो ते बेनाइन ट्युमरला पण हे सर्जरीचा वापर करतो. जर मॅलिग्नंट ट्युमर असेल तर टोटली ते पायावर असेल तर पाय कापून टाकायला लागणार आहे. ओके सो ट्रीटमेंट ऑल्सो गिवन किल द कॅन्सर सेल्स. त्यामध्ये हे सर्जरी करत असताना सर्जरी केल्यानंतर त्याच्या बाजूला जे कॅन्सर सेल आहे तिथं आपण युव्ही रेस पास करून किंवा गामा रेस पास करून ते सेलला पण मारले पाहिजे. म्हणजे दोन्ही एका वेळेला करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे आणि रेडिएशन ट्रीटमेंट करून त्याच्या बाजूला जे सेल आहे ते कॅन्सर सेल असेल त्याला नष्ट करायला पाहिजे. इम्युनोथेरपी म्हणून एक आहे. इम्युनोथेरपीचं कारण असं आहे ज्यावेळेला ते ट्युमर तयार होतो किंवा कॅन्सर तयार होतो आणि त्यावेळेला आपली इम्युनिटी कमी होतो. मग कुठले इम्युनिटी कमी झालेला आहे हा इम्युनिटीसाठी आपण काय करायचं? इम्युनोग्लोब्युलिन आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचं. हा इंजेक्ट केले आपली इम्युनिटी वाढणार आहे. इम्युनिटी वाढले ते कॅन्सर सेलला ते मारणार आहे. सो दॅट इज इम्युनोथेरपी. म्हणजे इम्युनोथेरपी म्हणजे काय? कॅन्सर झाल्यानंतर आपली इम्युनिटी कमी होतो. इम्युनिटी कमी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये इम्युनोग्लोब्युलिन कमी होणार आहे आणि त्यामुळे कॅन्सर सेलला वाढण्यासाठी म्हणजे कॅन्सर वाढण्यासाठी ते मदत करतो. आणि त्यावेळेला कुठली इम्युनोग्लोब्युलिन कमी झालेलं आहे ते इम्युनोग्लोब्युलिन आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करायचे. इंजेक्ट केले ते इम्युनिटी वाढणार आहे आणि कॅन्सर सेलला ते मारणार आहे आणि कॅन्सर पासून आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. ओके आणि दुसरं एक आहे तिथे सपोर्टिव्ह थेरपी म्हणून एक 5वा पॉईंट दिलेला आहे. सपोर्टिव्ह थेरपी इज युज्ड टू ट्रीट सिम्पटम्स कॅन्सर अँड सेड टू एफेक्ट कॅन्सर ट्रीटमेंट. म्हणजे सिम्पटम्स बघून आपण त्याचं ट्रीटमेंट करणार आहे. सर आणि हे प्रत्येकाला ते वेगळं असणार आहे.
काय सिम्पटम आहे ते बघून त्याचं ट्रीटमेंट करायचं, त्याला सपोर्टिव्ह थेरपी म्हणतो आपण. ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस थेरपी इज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ द लाईफ कॅन्सर पेशंट. सर कॅन्सर फॉर एक्झाम्पल वीकनेस व्हायला लागले, म्हणजे वीकनेस असेल तर त्याला आपण वीकनेस कमी करण्यासाठी आपण काय करायचंय ते बघायचं. एखादं मेमरी लॉस होत असेल तर त्याला सपोर्ट कसा द्यायचा, एखादं डिफॉर्मिटी होत असेल तर त्याला प्लास्टिक सर्जरी करणे. सर इंडिव्हिज्युअलचं कंडिशन बघून हे सपोर्टिव्ह थेरपी करणार आपण. ओके, सो दॅट इज नेम कॅन्सर. आता आपण एड्स संदर्भात बघायचे. HIV टेस्ट, एड्स, अक्वायर्ड एड्स लॉंग फॉर्म आहे, अक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम, हे लॉंग फॉर्म पाठांतर करून टाका. आणि इट इज ड्यू टू द HIV व्हायरस आहे. ते HIV टेस्टवर एक डायग्राम इथे दिलेला आहे. आपण पुढे जाऊया त्याच्या स्टडीसाठी. पॅथोजन. आता हे HIV किंवा ते एड्स पॅथोजन काय आहे, रोगाणू काय आहे. हा रोगाणू एक RNA व्हायरस आहे. ओके, सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस आहे. सिंगल स्ट्रँड, एकच स्ट्रँड असेल म्हणून त्याला सिंगल स्ट्रँडेड RNA व्हायरस म्हणलेला आहे. सिंगल स्ट्रँडेड रिट्रो व्हायरस. द RNA व्हायरस इज ऑल्सो नोन एज व्हॉट इज रिट्रो व्हायरस. वाय इट इज नोन एज रिट्रो व्हायरस, त्याचे कारण मी सांगतो. हे व्हायरसला रिट्रो व्हायरस का म्हणतात, आणि त्यामध्ये RNA असतात. जेनेटिक मटेरियल कुठलं आहे, RNA इज द जेनेटिक मटेरियल. आणि दिस RNA पासून एक प्रोटीन तयार होत नाही. मग काय करायला पाहिजे, RNA मधून DNA तयार करायला पाहिजे, आणि हे DNA मधून पुन्हा mRNA तयार करायला पाहिजे, mRNA. आणि हा mRNA मधून प्रोटीन तयार होतो, त्यातून प्रोटीन तयार करणार आहे. दिस इज नोन एज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, टेमिनिझम. इट इज डिस्कवर्ड बाय टेमिन, सो इट इज नोन एज अ टेमिनिझम. हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन त्यामध्ये होणार आहे. ओके, सो इट इज कोज्ड बाय, म्हणून त्याला रिट्रो व्हायरस म्हणतो आपण. त्या व्हायरसला आपण रिट्रो व्हायरस म्हणण्याचं कारण म्हणजे असं इन्फॉर्मेशन उलट पास होतो, सो इट इज नॉन एज अ रिट्रो व्हायरस. आणि त्यामध्ये असलेले जेनेटिक मटेरियल काय आहे असं प्रश्न विचारलाय. SSRNA. SSRNA म्हणजे काय, सिंगल स्ट्रँडेड RNA. ओके, अँड दिस व्हायरस इज नॉन एज ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस, म्हणून त्याला HIV दिलेला आहे. H म्हणजे ह्युमन, I म्हणजे इम्युन, V म्हणजे व्हायरस. ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. हे डेफिशियन्सी शब्द का टाकले, कारण हे व्हायरस इन्फेक्शन झाले त्याच्या आपले इम्युनिटी कमी करून टाकणार आहे, म्हणून त्याला डेफिशियन्सी म्हणजे कमी होणे. ओके, आणि हा HIV व्हायरस आहे, त्याचे डायमीटर बघितलंय 100 to 140 नॅनोमीटर त्याचे डायमीटर आहे. त्याचे टोटल डायमेन्शन जर बघितलं तर, आणि हे थोडंफार स्फेरिकल व्हायरस आहे. सध्या ते व्हायरस पार्टिकल सेंट्रली त्यामध्ये एक RNA असतात. सध्या RNA मॉलिक्युल म्हणजे एक स्फेरिकल व्हायरस आहे. थोडंफार असं स्फेरिकल शेप मध्ये असलेलं व्हायरस, आणि त्याच्यामध्ये एक दोन RNA असते त्यामध्ये. सर दिस इज द 2 RNA. प्रत्येक RNAच्या बाजूला एक एन्झाईम असणार. दिस एन्झाईम इज नोन एज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. जे इन्फॉर्मेशन उलट जाणार ना, त्यामुळे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम हा एन्झाईम तिथे दिलेला आहे. हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम असल्यामुळे, आणि हा RNA मधून तिथं काय तयार करू शकते, DNA तयार करता येते. DNA मधून mRNA मधून प्रोटीन तयार करता येते. हे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज आपण न्यूट्रलाइज केले, ते व्हायरस काही करू शकत नाही. ओके, सो इट इज कवर्ड बाय 2 लेअर. 2 लेअर आहे ते व्हायरस मध्ये, एकूण 2 लेअर आहे. ते लेअर मी पुढच्या स्लाइड मध्ये दाखवणार आहे. आणि त्या आउटर लेअर मध्ये आहे मॅट्रिक्स प्रोटीन P17 म्हणून मॅट्रिक्स प्रोटीन आहे, आणि इनर लेअर मध्ये P25 म्हणून एक मॅट्रिक्स प्रोटीन आहे. आता मी सांगितलं त्यामध्ये 2 लेअर आहे. स्फेरिकल व्हायरस आहे, आणि त्यामध्ये 2 लेअर, आउटर लेअर आणि इनर लेअर असं 2 लेअर आहे. आणि त्यामध्ये RNA, 2 RNA, प्रत्येक RNA ला एक रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. त्यामध्ये ते आउटर लेअर आहे, त्यामध्ये एक प्रोटीन आहे. दॅट प्रोटीन इज द P17 प्रोटीन आहे. आणि इनर लेअर मध्ये एक प्रोटीन आहे, दॅट इज नॉन एज द प्रोटीन 24. सर आणि द मॅट्रिक्स लेअर दर इज अन ऍडिशनल लिपिड लेअर. त्याच्यावरती पुन्हा एक लेअर दिसतं, दॅट इज द ऍडिशनल लिपिड लेअर. त्याच्या वरच्या बाजूला पुन्हा एक लेअर असतं, दॅट इज द लिपिड लेअर. सर म्हणजे एकदम आउटर मोस्ट मध्ये लिपिड लेअर आहे, त्याच्या आत प्रोटीन लेअर आहे. त्या प्रोटीन मध्ये P17, आणि त्याच्या आत दुसरं एक प्रोटीन लेअर आहे, त्यामध्ये P24. सर त्यामध्ये P24 प्रोटीन आहे. P17 आणि P24 प्रोटीन आहे. आणि त्यामध्ये लेअर आहे ते P17 असेल, P27 असेल, आणि लिपिड असेल. त्यामध्ये GP120 आणि GP41 म्हणून एक ग्लायकोप्रोटीन पण त्याच्या मध्ये बसवलेला आहे. सर त्याच्यामध्ये पुन्हा दुसरं एक प्रोटीन बसवलेलं आहे, दॅट इज दॅट प्रोटीन इज नॉन एज द GP120. हे GP120 आहे. हे दुसरे एक GP120. असं अनेक ठिकाणी इम्प्रिग्नेटेड त्याच्यामध्ये GP120. ऍट द सेम टाइम त्यामध्ये GP41, हे GP41 आहे. GP41 पण
बसवलेला आहे. सो दॅट इज द शॉर्ट स्ट्रक्चर ऑफ द व्हायरस. ओके, आपण आता हे व्हायरसचे स्ट्रक्चर एक बघूया. तुम्हाला एक डायग्राम इथं आणून दाखवतो. त्याचे सर्व दाखवणार म्हणजे आउटर लेअर, इनर लेअर हे सगळं दाखवणार एक डायग्राम इथं आणून दाखवतो. ओके, त्यावेळेला तुमचं ते क्लिअर आयडिया क्लिअर होईल ते व्हायरसचं स्ट्रक्चर नेमकं काय आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द व्हायरस. त्या व्हायरस मध्ये बघा, दर इज अ आउटर लेअर, दिस इज द आउटर प्रोटीन कोट, आणि त्यामध्ये पुन्हा एक इन्नर प्रोटीन कोट आहे. ओके, आणि त्याच्या आत नॉन 2 RNA, दिस इज द RNA. त्या RNA ला पुन्हा रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज दिलेलं आहे, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. ओके, आणि त्यामध्ये जीपी आउटर साइड मध्ये GP120 प्रोटीन, GP41 प्रोटीन, आणि त्याला मॅट्रिक्स प्रोटीन म्हणायचं. आउटसाइड एकदम आता M प्रोटीन, और इट इज नोन एज अ मॅट्रिक्स प्रोटीन. आणि त्याच्या आत लिपिड कोट पण दिलेला आहे. आणि बाकीचे ते DNA ला आउटर कव्हरिंग एक दिले, दॅट इज अ कॅप्सिड प्रोटीन आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. असं प्रोटीनचे जर नंबर बघितले, हे आउटर प्रोटीन कोट, इन्नर प्रोटीन कोट, आणि हे कॅप्सिड प्रोटीन कोट आणि मॅट्रिक्स प्रोटीन, असं एकूण 4 प्रोटीन आहे त्यामध्ये. ओके, आणि आत 2 RNA आणि त्याला लागणार रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. आणि मोस्ट डेंजरस GP120 ग्लायकोप्रोटीन 120 ग्लायकोप्रोटीन 41 हे पण तिथं असतात. सो दॅट इज द स्ट्रक्चर ऑफ द व्हायरस. ओके, आपण आता त्याचे व्हायरस इन्फेक्शन कसं होतं ते बघायचं. हे व्हायरस ऍक्च्युअली रेप्लिकेट इन अ पर्टिक्युलर सेल. त्या सेलचं नाव आहे T4 सेल. सध्या इथं T4 सेल म्हणून एक सेल असतात. हे T4 सेल मध्ये हे व्हायरस रेप्लिकेट होणार आहे. सध्या व्हायरस आत येणार, त्याचे हे ऍक्च्युअली आपले DNA न्यूक्लियस आहे, त्याचे DNA आहे, आणि व्हायरस त्याचे RNA इथं सोडणार आहे. RNA आता सोडल्यानंतर तिथं मल्टिप्लिकेशन करण्याची क्षमता त्याला मिळणार आहे. आणि हे T4 सेल आहे. T4 सेल अनेक T4 सेल तिथं तयार होतो, आणि प्रत्येक T4 सेलला पुन्हा ते इन्फेक्शन होणार आहे आणि त्याला पण मारणार आहे. सर, असं T4 सेल म्हणून एक पर्टिक्युलर सेल आहे, ते सेलला ते इन्फेक्ट होणार आहे. डिवाइडेड T4 लिम्फोसाइट आणि रिमेनिंग लॅटेंट फॉर मेनी इयर्स. एकदा आत गेल्यानंतर लगेच ते मल्टिप्लिकेशन करणार नाही. काही वेळा ते 10 वर्षापर्यंत ते आहेतच राहतो, त्याला आपण लॅटेंट पिरियड म्हणतात. सर, लॅटेंट पिरियड असं एक शब्द दिलेला आहे, लॅटेंट पिरियड. सर, लॅटेंट पिरियड म्हणजे ते काही न करता ते आपल्या बॉडीमध्ये राहणार आहे, त्याला आपण लॅटेंट पिरियड म्हणायचं. लॅटेंट. सो दिस इज लॅटेंट स्टेज और लॅटेंट पिरियड म्हणतो आपण. द व्हायरस हॅज अ युनिक एबिलिटी टू डिस्ट्रॉय T4 सेल. हे T4 सेलला ते मारण्याची क्षमता त्याला आहे. याचे वी फाउंड ग्रेटेस्ट कॉन्सन्ट्रेशन हे कशामध्ये असते, एक ब्लड मध्ये असतात, आणि समन मध्ये असते, आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि ह्या ब्लड आपल्या ब्लड मध्ये मिक्स झाले, 100% डिसीज होणारच आहे. समन आपल्या ब्लडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले, 100% डिसीज होणारच आहे. सेरिब्रोस्पायनल फ्लुइडच्या संपर्कामध्ये आले, 100% हे डिसीज होणारच आहे. ओके, आणि कमी प्रमाणामध्ये कुठं असते, टिअर मध्ये, म्हणजे आंसूमध्ये. मिल्क, आई जर दूध पाजत असेल, ते दूध जर आई पेशंट असेल तर, HIV पेशंट असेल तर त्याच्या मिल्कमध्ये पण असते, पण फार कमी प्रमाणामध्ये असते, त्यामुळे ते बाळाला होणार नाही. जे कंटिन्युअसली जर दूध पाजत असेल तर ते होणारच आहे. आपल्या युरिन मध्ये सुद्धा हे व्हायरस आहे, सलाइवा मध्ये सुद्धा व्हायरस आहे. सर्वाइकल अँड वेजेनल फ्लुइड, म्हणजे वेजेनाच्या आतून जे फ्लुइड तयार होतो त्यामध्ये सुद्धा ते प्रमाण जास्त आहे. जास्त नाही, नॉर्मल कंडिशन मध्ये आहे. म्हणजे सर्वात जास्त कुठं असते, ब्लड मध्ये, समन मध्ये, आणि सेरिब्रोस्पायनल फ्लुइड मध्ये, आणि थोडंफार जास्त हे वेजेनल सेक्रेशन मध्ये सुद्धा असतात. ओके, दॅट इज द व्हायरस इन्फेक्शन. यातून व्हायरस इन्फेक्शन होतो. आता आपण अभ्यास करणार आहे ते मोड ऑफ ट्रान्समिशन, जे ट्रान्समिशन कसं होतं. अनेक पद्धतीने ते ट्रान्समिशन होणार आहे. 100% खात्रीशी असलेले ट्रान्समिशन पद्धत आपण इथे घेणार आहे. सर, त्यामध्ये एक अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. सर, अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट हे 100% खात्रीशीर असलेले एक मेथड आहे. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये भाग घेतो तिथं निरोध किंवा असं काहीतरी कंडोम्स वगैरे काही वापरत नाही, त्याला आपण अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणायचं. सर, त्यामध्ये इन्क्लुडिंग ऑरल सेक्स असेल किंवा वेजेनल अँड ऍनल सेक्स, हे पण मोड ऑफ इन्फेक्शनला सर्वात जास्त मदत करणार आहे. म्हणजे ऑरल सेक्स म्हटलं तर ते किसिंग, आणि वेजेनल सेक्स म्हणजे वेजेनस सुद्धा लिकिंग करतो, किंवा ते टंग वापरून ते लिकिंग करते. आणि ते ऍनस वेजेनल न वापरता ऍनस वापरून ते इंटरकोर्स करणं, त्याला पण ऍनल सेक्स म्हणायचं. दॅट इज अनसेफ कॉन्टॅक्ट. आणि ब्लड मधून सुद्धा 100% पसरणार आहे. जर ब्लड ट्रान्सफ्युशनच्या वेळेला आपण न तपासता
जर ब्लड दिले किंवा नीडल एक नीडल अनेक व्यक्तीला ते वापरत असेल तर त्यातले एखादा व्यक्ती जर HIV पॉझिटिव्ह असेल तर ते दुसऱ्याला ते होणारच आहे. फ्रॉम मदर टू चाइल्ड, अनदर एक मदर टू चाइल्ड, जर आई जर HIV पेशंट असेल तर त्याच्या बाळाला होण्याची शक्यता जास्त आहे. पण अलीकडे काय होतं, त्याला एक इंजेक्शन देतो, डॉक्टरने एक पर्टिक्युलर मेडिसिन देणार आहे. ते मेडिसिन जर वेळेवर वापरले, डॉक्टर सांगतो त्या पद्धतीने जर वापरले, मग ते डिसीज ते बाळाला होणार नाही. कारण ते रोगाणू आहे ते HIV हे प्लासेंटामधून ते मुलाकडे जाते, म्हणून त्याला ट्रान्सप्लासेंटल म्हणतो आपण. प्लासेंटामधून जाणारे जे केमिकल आहे किंवा रोगाणू आहे त्याला ट्रान्सप्लासेंटल म्हणायचे. ओके. आणि अदर मेथड आहे व्हायरस रेअर मेथड, दॅट इज नीडल वापरणे, त्यापासून सुद्धा होतात नाही असं नाही. आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, सेमन वापरून, म्हणजे एखादं लेडीला मूल होत नसेल तर दुसऱ्यांचे सेमन वापरणार आहे, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मध्ये होतात. इन्फेक्टेड डोनेटेड सेमन ट्रान्सप्लांटेशन, इन्फेक्टेड ऑर्गन, जर किडनी देत असेल तर एखादं किडनी जर इन्फेक्टेड असेल तर HIV माणसाचे जर किडनी घेतले हे सुद्धा ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे. ओके. सो दॅट इज द मोड ऑफ ट्रान्समिशन. आता नेक्स्ट आहे सिम्पटम्स अँड क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. त्याचे सिम्पटम्स काय काय आहे त्याला आपण सिंड्रोम म्हणतात. वाय इट इज नॉट अ सिंड्रोम? इट इज नॉट अ सिंड्रोम बिकॉज त्याचे रोगलक्षण सर्वांमध्ये एकसारखं नसते, म्हणून त्याला सिंड्रोम्स म्हणायचे. सर्वांच्या बॉडीमध्ये एकसारखं सिम्पटम्स रोगलक्षण असल्यामुळे आपण शब्द वापरतो सिंड्रोम्स. ओके. आणि त्याच्या क्लिनिकली आपण कसं आयडेंटिफिकेशन करायचं, एक इनिशियल इन्फेक्शन, सुरुवातीच्या इन्फेक्शन मध्ये ते काय होणार आहे, म्हणजे कसं आपण ओळखायचं ते इन्फेक्शन झालेलं आहे, सर ते बघूया आपण. विथ व्हायरस फॉर्मेशन अँटीबॉडीज, इन्फेक्शन झाल्यावर आपल्या शरीरामध्ये काय होतो, अँटीबॉडी तयार होतो. ही अँटीबॉडी किती दिवसानं तयार होणार आहे, 2 ते 8 आठवड्यानं हे इन्फेक्शन झाल्यावर ते अँटीबॉडी तयार होतो. मग त्यावेळेला आपण ब्लड तपासून बघितलंय, हे अँटीबॉडी जरा सापडले आपल्या ब्लड मध्ये जरा सापडले, मग आपण म्हणायचं इन्फेक्शन झालेलं आहे. आता दुसरं एक एसिम्प्टोमॅटिक कॅरियर. एसिम्प्टोमॅटिक वर आपण कोरोनामध्ये आता सारखं वापरतो. सिम्पटम सर्दी खोकला सुद्धा नसते पण त्याच्यामध्ये कोरोना व्हायरस असते, त्याला आपण एसिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेज म्हणायचं. तसं इथं सुद्धा HIV व्हायरस बॉडीमध्ये आहे पण कुठल्याही प्रकारचं रोगलक्षण दाखवत नाही, त्याला आपण काय म्हणायचं, हे सिम्प्टोमॅटिक कॅरियर स्टेज म्हणायचं. सर हे किती वर्षापर्यंत, 6 महिन्यापासून 10 वर्षापर्यंत हे सिम्प्टोमॅटिक येणार आहे. एखादा माणूस एकदम हेल्थी असेल तर त्याला एड्स लागण झाले, 10 वर्षापर्यंत ते आराम जगू शकते. 10 वर्षानंतर हे रोगलक्षण बाहेर पडणार आहे आणि ते मरणारच आहे, 100% मरणारच आहे. आता एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स म्हणून एक प्रॉब्लेम आहे, सर ARC म्हणतो. म्हणजे एड्स आहे म्हणलं तर, पॉझिटिव्ह आहे म्हणलं तर ते माणसामध्ये होणारे जे परिणाम त्याला आपण एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स म्हणायचं. ते एकतरी मेंटली डाऊन होणार आहे आणि त्याचे सगळं संपलेलं आहे, आई नाही तर उद्या मरणारच आहे, हे भीतीनं ते जगणार आहे, त्याला आपण एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स म्हणायचं. हे कधी नेमकं होतं, हे ऍक्च्युअली ते ब्रेन मध्ये गेल्यानंतर हे एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स फुल कम्प्लीट बाहेर पडणार आहे. सर त्याचे काही सिम्पटम्स आहे, असं आहे सर, फिवर म्हणजे ताप येणे, लॉंगर दॅन 1 मंथ, 1 महिन्याच्या पुढं हे ताप राहणे, ते एक लक्षण आहे. आणि फेटिग म्हणजे सारखं आपल्याला वीकनेस वाटणार आहे. डायरियाला कुठलंही कारण नसते, आपण फूड वगैरे व्यवस्थित घेतो सर तरी सुद्धा डायरिया येतो, म्हणजे ते काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे एड्स एक लक्षण आहे. आणि रात्रीच्या वेळेला स्वच्छ येणे, सर रात्री झोपले त्यावेळेला घाम फुटणे कारण नसताना, आणि ते एक एड्सचं लक्षण आहे. आणि आपल्याला श्वास घेता येत नाही व्यवस्थित, ब्रीथिंग, शॉर्टनेस ऑफ ब्रीथिंग. आणि वेट आणि वजन हे 10 किलोग्राम आहे, मोर दॅन 10% वजन कमी होणे. 10%, 100 असेल तर 10 किलोग्राम, त्या पद्धतीने 10% वजन थोडं कमी होणे, सर हा एक एड्स लक्षण आहे. आणि एड्स शेवटी काय होणार आहे, त्याला HIV इन्फेक्शन म्हणतो आपण. एड्स इज द एंड ऑफ द HIV इन्फेक्शन झाले, त्याचे शेवटचे कंडिशन आहे, हे सगळं कॉम्प्लिकेशन निर्माण होतो, त्यावेळेला आपण त्याला एड्स म्हणायचं, तोपर्यंत एड्स म्हणायचं नाही. HIV पेशंट असा शब्द वापरतो आपण. सध्या आता इट इज कॅरेक्टर थ्रेटनिंग ऑपॉर्च्युनिटी, अनेक प्रकारचं सेकंडरी ऑपॉर्च्युनिटी डिसीज, न्यूमोनिया त्या व्यक्तीला होऊ शकतं, निमोनिया कारण त्याचं इम्युनिटी कमी झालेली आहे, TB होणार आहे. आणि कापोसी सार्कोमा म्हणून एक पर्टिक्युलर सार्कोमा कॅन्सर आहे कनेक्टिव्ह टिश्यूला, ते पण होणार आहे. सो दिस आर द सम ऑफ द सिम्पटम्स आणि क्लिनिकल मॅनिफेस्टेशन. ओके. आता आपण प्रिव्हेंट कसं करायचं, हे डिसीज येऊ नये म्हणून आपण काय करू शकते, त्यासाठी अनेक पद्धती त्यांनी सांगितलेले, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगितलेलं आहे. त्यामध्ये एक असं आहे, पीपल शुड बी एज्युकेटेड, त्याला एज्युकेशन द्यायचं. एज्युकेशन द्यायचं म्हणजे काय,
HIV म्हणजे काय आहे, HIV चे लागण झाल्यानंतर आपण कुठले औषधी घ्यायचे आहे, घाबरायचे काय कारण नाही, 10 वर्ष आपण आराम जगू शकतात, हे असं त्यांना ते माहिती देणे. माहिती दिल्यानंतर त्याचं मन थोडं शांत होतो आणि त्यामुळे प्रतिकार शक्ती वाढते आणि 8 वर्ष जगत असेल तर आणखीन 1-2 वर्ष पुढे नेता येते. मरण 100% आहे तरी पण 1-2 वर्ष पुढे ढकलता येते. सर आणि आपण वापरले ते सिरिंज आहे नीडल्स, हे नीडल्स किंवा सिरिंजेस हे डिस्पोज्ड प्रॉपरली डिस्पोज करायचं म्हटलं तर असं जर नीडल असेल तर ते नीडल असं वाकडं करायचं, वाकडं करून ते टाकून घ्यायचं. असं सरळ आपण जर टाकले कचराकुंडीमध्ये वगैरे, ते गोळा करणारे पोरं असते ते गोळा करणारे आणि साफसफाई करून ते पुन्हा आपल्या बाजारामध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एड्सचा प्रसार वाढणार आहे. त्यामुळे असं करायचं नाही. आणि सेक्शुअल हॅबिट शुड बी चेंज्ड इमिडिएटली. म्हणजे सेक्शुअल हॅबिट शुड बी चेंज्ड इमिडिएटली म्हटलं तर म्हणजे त्याचं कारण असं आहे, एक पुरुष फक्त एक स्त्री बरोबर सेक्स करणे म्हणजे पती पत्नी असं म्हणतो आपण, एक पती एक पत्नी वृद्ध म्हणतो आपण. एकच पुरुष अनेक लेडीज बरोबर सेक्शुअल कॉन्टॅक्ट मध्ये भाग घेत असेल तर ते कुठलं तर एखाद्या लेडीला जर असेल तर त्यातून ते पसरण्याची शक्यता आहे. तसं ऑपोजिट सुद्धा, एक लेडी फक्त एकच पुरुषाबरोबर सेक्स मध्ये भाग घेणे सर म्हणजे उलट अनेक लोकांच्या बरोबर सेक्स मध्ये भाग घेत असेल तर त्यातल्या कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला जर डिसीज असेल तर ते पसरण्याची शक्यता आहे. दॅट इज अ सेक्शुअल हॅबिट शुड बी चेंज्ड इमिडिएटली. सर हाय रिस्क ग्रुप म्हणजे एड्स पेशंट, त्याला आपण हाय रिस्क ग्रुप म्हणतो. त्यांनी ब्लड डोनेट करायचं नाही. जर ब्लड डोनेट केले ते ब्लड मधून न तपासता एकाला ब्लड डोनेशन जर केले त्यातून ते पसरणार आहे. म्हणजे हाय रिस्क ग्रुप म्हणजे एड्स पेशंट, ते ब्लड डोनेशन करायचं नाही. आणि आपण टूथब्रश आपण काही शेअर करत नाही, रॅझोर म्हणजे ब्लेड शेअर करतो. अदर आर्टिकल्स आपण जर शेअर करत असेल तर ते करायचं नाही सर. एस्पेशली यामध्ये रॅझोर आणि ब्रश मध्ये सुद्धा थोडं ब्लड आपण दात घासत असताना थोडं ब्लड त्यामध्ये येतो आणि ते ब्लड आपल्याला दिसत नाही पण त्यामध्ये असणारच आहे. ओके. आणि बिफोर रिसिव्हिंग ब्लड रिसिव्हिंग करण्याच्या अगोदर आपण काय करायचं, त्याला स्क्रीनिंग करायचं आणि ते HIV इन्फेक्शन न झालेले ब्लड आहे ते खात्री करून घेणे हे गरजेचं आहे. ओके. रुटीन स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे ब्लड डोनर आहे ते ब्लड डोनर करत असताना टेस्टिंग केले पाहिजे, ऑर्गन देत असताना, किडनी देत असताना ते टेस्टिंग केले पाहिजे, लिव्हर एक्सेट्रा. आणि त्यामुळे ते पसरण्यापासून थोडंफार आपल्याला आराम मिळणार, म्हणजे एवढं पसरत नाही. ओके. सेमन देत असेल तर सेमन ग्रोथ हॉर्मोन्स वगैरे देतात आणि त्यावेळेला ते तपासून बघायचं त्यात HIV आहे का किंवा नाही असेल तर ते टाकून देणं, ते द्यायचं नाही. चला, हिमोडायलिसिस म्हणजे हिमोडायलिसिस नेहमी होतो. म्हणजे काय होतो हिमोडायलिसिस, आपली किडनी फेल होत असेल तर आपण काय करतो, डायलिसिस मध्ये ते पेशंटला पाठवणार. आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं 2-3 वेळा डायलिसिस करावं लागते. हे डायलिसिस होत असताना आणि त्यामध्ये हे HIV चे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. आणि डायलिसिस होत असताना पूर्णपणे ते तपासून हे डायलिसिस करावं सध्या. आणि प्रेग्नन्सी पिरियड मध्ये सुद्धा काही वेळा ते ब्लड द्यायला लागणार आहे आणि त्यावेळेला ब्लड डोनेशनच्या वेळेला त्याचं तपासणी केल्याशिवाय ब्लड डोनेशन करायचं नाही. दॅट इज सम ऑफ द प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ऑफ द एड्स. आता डायग्नोसिस कसं करायचं, एड्स आहे का हे तपासून कसं बघायचं, त्याला 2 टेस्ट सांगितलेलं आहे. त्यातले एक टेस्ट म्हणजे एलिसा टेस्ट आहे. एलिसा टेस्ट, हा एलिसा टेस्ट आहे ना, एलिसा टेस्ट मध्ये 2 टेस्ट मी सांगतो. दॅट इज द एलिसा टेस्ट. एलिसा म्हणजे एन्झाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट असे, ते लॉंग फॉर्म असा आहे, एन्झाइम लिंक्ड. एल म्हणजे लिंक्ड, आय म्हणजे इम्युनो, एस म्हणजे सॉर्बंट, इम्युनोसॉर्बंट, ए म्हणजे असे टेस्ट, असे म्हणजे टेस्ट. हा एक टेस्ट. ह्या टेस्ट मध्ये आपल्याला प्रायमरी टेस्ट आहे, दिस इज द प्रायमरी टेस्ट. हे प्रायमरी टेस्ट केल्यानंतर ते खात्रीशीर आपण सांगू शकत नाही हे पेशंट आहे, म्हणजे एक आयडिया मिळणार काहीतरी इन्फेक्शन झालेलं आहे, म्हणून त्याला प्रायमरी टेस्ट म्हणतो आपण. आता कन्फर्मेटरी टेस्ट एक आहे ते करायला पाहिजे. वेस्टर्न ब्लॉट टेस्ट म्हणून एक टेस्ट आहे. हे वेस्टर्न ब्लॉट टेस्ट जर केले, वेस्टर्न ब्लॉट टेस्ट हा टेस्ट जर केले आणि त्यातनं पॉझिटिव्ह जर निघाले ते कंपल्सरी त्याला एड्स आहे पॉझिटिव्ह. सो ही इज एड्स पेशंट किंवा HIV इन्फेक्टेड आहे. एड्स और HIV इन्फेक्टेड झालेला आहे हे खात्रीशीर आहे, 100% खात्रीने आपण सांगू शकता. आणि जर वेस्टर्न ब्लॉट मध्ये पॉझिटिव्ह सापडले आणि नंतर त्याचे ट्रीटमेंट, कोणत्या पद्धतीचे ट्रीटमेंट द्यायचं हे सगळं ते बघणे आणि त्या पद्धतीने त्याला ट्रीटमेंट देणे
सो दॅट इज द एलिसा टेस्ट अँड वेस्टर्न ब्लॉट टेस्ट, हे दोन टेस्ट हे करून बघतात. आता दवाखान्यामध्ये गेले कुठलं पण ऑपरेशन, एक टॉन्सिल जर काढायचे असेल तर सुद्धा आधी हे एलिसा टेस्ट करून बघणार आहे. एलिसा टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह जर सापडले मग ते वेस्टर्न टेस्ट करावं लागणार आहे, आणि जर त्यात जर नेगेटिव्ह सापडले पुन्हा वेस्टर्न टेस्ट करायची काही गरज नाही. ओके, सो दॅट इज द कंट्रोल. आता ट्रीटमेंट बघूया आपण. ट्रीटमेंट कसं करायचं आहे. नो ट्रीटमेंट, ह्या डिसीजला कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट नाहीच आहे, पण त्याला काही अँटीबायोटिक्स आहे. ते अँटीबायोटिक्स जर दिले त्याचं लॉन्जिव्हिटी, ते 4 वर्षांना मरणार असेल तर 1-8 वर्ष नेता येते, 2-3 वर्ष पुढे ढकलता येते. त्या औषधाला म्हणायचं अँटी व्हायरल थेरपी म्हणतो आपण. अँटी व्हायरल थेरपी, ART म्हणतात. त्यामध्ये येणारे 2-3 औषधाचे नाव सांगतो. एक TDF, टिनोफोविर ट्रेड नेम आहे, आणि EFV म्हणजे इफाविरन्स आहे, आणि दुसरे एक लॅमिविडून. याच्या टेबलेट्स ते फोटो मी दाखवतो इथे. हे 3 मेडिसिन्स सध्या जास्त वापरले जाते. हे 3 मेडिसिन इथं आहे. दिस इज द टिनोफोविर चे टेबलेट्स आहे, आणि EFV हे व्हायरस औषधाचे थोडं माहिती दिलेलं आहे, आणि लॅमिविडून असं ते बॉटल आहे बाजारामध्ये अवेलेबल आहे. सो दॅट इज द ट्रीटमेंट अँड एड्स. हे ट्रीटमेंट नाही म्हणायचं, फक्त त्याची इंटेन्सिटी कमी करण्यासाठी, पेशंटला 2-3 वर्ष पुढे ढकलण्यासाठी हे औषध मदत करणार आहे. नसेल तर कम्प्लीट क्युअर या मेडिसिन या डिसीजला नाहीच आहे. ओके, सो वॅक्सिन. आता सध्या त्यामध्ये वॅक्सिन आणि सोसायटी, फक्त एड्स नाही. आता एड्स आणि कॅन्सर आपण बाजूला ठेवलंय. वॅक्सिन आपण देतो. आता आपल्या इंडियामध्ये काही असं वॅक्सिन तयार झालेलं आहे. ते वॅक्सिन मुलं आपल्याला टोटली ते डिसीज आपले समाजामध्ये, आपल्या इंडियामधून निघून गेलेला आहे. असं एक डिसीज आहे स्मॉल पॉक्स. आता सध्या स्मॉल पॉक्स आपल्याला बघायला सुद्धा कुठे मिळणार नाही. स्मॉल पॉक्स, सो स्मॉल पॉक्स डिसीज असं काही डिसीज आहे. स्मॉल पॉक्स एक आहे, एक डिसीज स्मॉल पॉक्स. आणि स्मॉल पॉक्स बरोबर आणि एक पोलिओचे चालू आहे, पोलिओचे मोहीम चालू आहे. असं काही रोग, TBचे चालू आहे, TB, असं काही डिसीज ते वॅक्सिन वापरून आपण पूर्णपणे, लेप्रसी आता चालू आहे, पूर्णपणे काढून टाकलेले स्मॉल पॉक्स आहे. बाकीचं सगळं आता चालू आहे. पोलिओ सुद्धा नियर अबाउट ते एंड मध्ये आलेला आहे. त्यामुळे वॅक्सिन आपल्याला फार उपयोग होतो. ते वॅक्सिन आपण योग्य वेळेला ते वॅक्सिन घेतले पाहिजे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग दिस.